पुढची बातमी पाहूया। सुट्टे पैसे नसल्यानं महिलेला स्वच्छतागृहात लघुशंकेला जाण्यापासून रोखलं। बदलापूर रेल्वे स्थानकातील हा संतापजनक प्रकार आहे। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असलेल्या स्वच्छतागृहात एक महिला प्रवासी जात होत्या आणि त्यावेळी तिथे असणाऱ्या महिलेनं प्रवासी महिलेला 5 रुपये मागितले। मात्र प्रवासी महिलेकडे 500 रुपये होते, सुट्टे पैसे नव्हते, म्हणून त्या महिला प्रवासीला लघुशंकेला जाण्यापासून रोखण्यात आलं। हा संतापजनक प्रकार कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कळताच त्यांनी थेट रेल्वे स्थानक गाठलं आणि त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दरम्यान यासाठी टाळाटाळ होत असल्यानं शिक्षक आमदार म्हात्रे यांनी आरपीएफच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 3 तासांनंतर आमदारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांकडून स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी बेकायदेशीरपणे 5 रुपये वसूल केले जात असल्याचं समोर आलं। लोकांची मूलभूत जी समस्या होती ती सोडवण्यामध्ये आपण आज या ठिकाणी निश्चितपणे धडाकेबाज या ठिकाणी आपण एंट्री केली होती आणि निश्चितपणे त्यामधून रेल्वे प्रशासनाने त्या जे कोणी पैसे वसूल करत होते त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि यानंतर ही कधीच कारवाई होणार नाहीत। आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी फक्त बदलापूरचाच विषय नाही तर ईदपासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पर्यंत जाणारे जे रेल्वे स्टेशन असतील त्या ठिकाणी ताबडतोब सुधारणा झाली पाहिजे। अशा प्रकारचं काम रेल्वे प्रशासन करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय।